नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर या सर्वांनी नाश्ता करायला बघा इडली आणली बाहेरनं, रोज चाय प्यायला या सर्वांनी. तर बघा कुठं जाऊन खातोय. तर बघा आता काम झाली आहे, कपडे राहिले तरी म्हणली मी होते आंघोळ केली. आता तिला शॅम्पू लावला, तिला कंडिशनर लावते जरा केसांना बडा थोडं कंडिशनर लावते. मी कपडे धुवून मी तर कामं करून घेते. तर बघा कामावून आले हे आता, म्हणजे रिक्षावरून कसं बघतोय त्यांच्याकडे यायचंय म्हणून. माँ की जगह कुणाचे अभी ये वीडियो देखने के बाद में आएंगे सब झगड़ने. तो आने देना, जिसने किया वो आएगा, जिसके मन में जो है वो आएगा, जिसके मन में जो है वो आएगा. बिना वजह किसी का नाम लिया क्या हमने? किसी का नाम भी, किसी का नाम मत. हे बघा आम्ही जेवाय घेतले या सगळ्यांनी जेवायला. या बघा जेवतात महाराणी साहेबा. खाच चपाती दिला बरोबर वाटण अजून बी आपण वाटतं. अजून दिदी चालली क्लासला, ती तयार करते. होय झोपते थोड्या वेळात. तर बघा आता झोपलेली उठली आहे, तर जाणार आहे PM बाजार भरायला. आणि ह्याला घरातच ठेवले, तिथे गेले पेपरला. दवाखान्यात जाऊन चेक करते BP कमी झालाय का. चला उरकूया आपण. बाहेर चाललोय आम्ही दवाखान्यात. मंदिरमध्ये आलोय, श्री स्वामी समर्थाच्या आणि महादेवच्या बी मंदिरात आलोय. दवाखान्यात गेलो, आता मंदिरात आलोय. बघा पायात पडून बसलो आम्ही. पहिला 2 प्लेट घ्यायच्या ते बघा, 2 प्लेट पानपुरीच्या. पानपुरीच खाणार आहे. हे बघा मम्मी रगडा करते. कांदा मटार ना रगडा कसा आहे रगडा. येताना दीदीसाठी मोमोज आणले ते खायला. तर याला काय आणलं नाही, सगळ्या घरात वाटाणा वगैरे. वाटाणा आणला, कांदा आणला, लसूण आणला, तेच नाही झालं. लई दमवतो, कधी मोठा व्हायचा रे. शांत पाहायला धरायचं. गेलेली मंदिरात पाया बी पडून आली. BP आहे आता कमी म्हणले डॉक्टर. म्हणलं मेहंदी लावू शकते का डोक्याला, कारण की बाहेर जायचंय. म्हणले 2 दिवस थांबा, जरा टायफॉइड मलेरिया चेक करून घ्या म्हणले. जाते उद्या दवाखान्यात आणि चेक करून घेते म्हणून, आहे का नाही. तर चला उरकूया जेवण. जेवण तर आहे सकाळचं, आहे तसंच आहे. डाळ आहे सगळे.
फक्त आता डाळीला फोडणी द्यायची आहे आणि वाटाण्याची भाजी बनवायची, दुसरं काय नाही ना ग. काय ग ती तुझ्या बापाने खाल्लेलं का ग मिओनिस संग? माझी दीदी काय करेल ना सांगू शकत नाही. ती आमच्या चिवची गाणी दीदीची बी. नेल पॉलिश कोणाची लावली? तर या सर्वांनी जेवायला बघा, जेवायला बसवलं. तुमचं नाव काय आहे जी? आता बघा जरा ना दुधाची शाई त्यात हळद मिक्स केली आणि लावली. लई चेहरा काळा झालाय म्हणा ना. पोटाला बी लावले, पोट बी तापाने निस्ते झाले. तर आता गोळ्या खाल्ल्या आणि बघा हळदीचं दूध घेतलंय, द्राक्ष आणले येताना खायला. सर्दी जरा जास्त आहे ना त्यामुळं. वाटते जरा दूध पिलं. सरळ बोलतच नाही एकापैकी संघ. मारक्या म्हशी का ते दोघी बी? मारक्या म्हशी आहेत ना तुम्ही दोघी? सारख्या मांडत असतात. कुत्री हाडळे कपडे बघत नाही काय नाही त्याच्यावर त्याला झोपवते. नवीन त्याला घालायला ती काय पोरगी होय? पिक्चर लावलाय भूताचा राजमहल, आवाज कमी केलाय. बरं वाटते. 2-3 दिवस जरा सकाळ संध्याकाळ पिलं ना बरं वाटेल. तर मेहंदी लावायची डोक्याला कशी लावायची सांगा? सर्दीनं जाम झाली. कायड्या करणं हित नाही एवढीच लावणार, लय लावणारच नाही आहे ना तिथे. पूर्ण लावतच नाही, एवढीच लावते. एवढा भाग जेवढा हे दिसतोय ना कलरवाला तेवढाच लावते. काळा लावते, काळा छान दिसतो ना, काळाच लावते. तर बघा चेहरा धुतला छान, आता व्यवस्थित दिसायला लागला ना. लय काळपट पडलेला दिसते इकडे तिकडे फिरण्याने. आता होट पण लई झालेलं नुसतं. तब्येत खराब झाली म्हणलं की असं होतं मला. बघा ना कसला जरी उठला. तर उद्या म्हणली डॉक्टर जाऊन ना डेंग्यू मलेरिया आणि टायफॉईड चेक करा. तर जाते उद्या. हे देतात का पैसे नाही तर जाऊन सरकारीमध्ये चेक करेल. कारण की दुसऱ्याच्या गावाला जाणं तिथं आजारी नको ना, कामाचं दुकानं घेऊन कुठं हिंडायला म्हणून घेतलंच. कारण मेहंदी बी लावायची, चेक करून घेते ना, औषध कप घेते करून मस्त आहे का नाही. आता वाईस गरम गरम दूध पिले ना हळद टाकून जरा बरं वाटायला लागलं. आता लई त्रास होतो, म्हणजे अशक्तपणा लगी येतो मला. गोळ्या सुटण्या होत म्हणून त्यामुळे नाही तेव्हा नुसती तिला झोपते. आज आराम केला म्हणून बरं वाटायला लागलं. धावपळीनं काय आराम बी भेटत नाही. जरा आराम करते, उद्या जाईल सकाळी उठून. तर सर्वांना गुड नाईट आणि असेच व्हिडिओला प्रेम द्या. काय काय लोक कमेंटमध्ये ना व्यवस्थित कमेंट करत नाही. देवाच्या वाऱ्याला पागलपण म्हणते. तर विचार करा आणि व्यवस्थित कमेंट करा मी काय बोलणार आहे. आणि काय काय लोक म्हणते की एकट्यामध्ये व्हिडिओ काढला. तर तुम्ही सांगा एकट्यामध्ये व्हिडिओ काढायला मी माझं वारा आल्या व्हिडिओ बनवणार कोण एकट्यामध्ये? मी तुम्हाला बोलले ना वारं घरात घेत नाही. माझी तब्येत तशी बी डाऊन असते म्हणून वारा आता घेतला ना तर नक्की पाठवणार आहे. ज्यांनी बी कमेंट केली ना त्याच्यासाठी सांगते की काय कमेंटमध्ये म्हणतोय मज्जा नाही आली वार बघ ना, तर त्याला सांग वाऱ्याचा व्हिडिओ तर काढणारच आहे. बघ माझं वारा आणि मग बोल. आता असं
थोडं बघून बोलणं चुकीचं असतं कुणाच्या बी वाऱ्याला. जर आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसेल ना तर बोलायचं नसतं, कमेंट करायचं आणि बाजूला व्हायचं. वारं म्हणजे काय तुम्हाला खायचं काम वाटलं का? अंगात वारं घ्यायचं म्हणजे माहिती आहे, वारं आलं ना माझी धडधड धडधड वाढती. एवढ्या जोराने माझं हाडं वाढतं ना तर मला श्वास घ्यायला बी त्रास होतो. म्हणून मी वारं लवकर घेत नाही. आणि कमेंटमध्ये म्हणतोय मज्जा नाही आली. आम्ही काय मज्जा असते का ती वारं खेळतो म्हणजे आमच्या अंगामध्ये? देवाचं मजाक पण करणं चुकीचं आहे ध्यानात ठेवा. आणि मी सण करून घेणार नाही, आत्ताच सांगते. कमेंटमध्ये बघायचं असेल तर बघू शकता व्हिडिओ, नाही तर बघायचं नाही बिनकामाचं. कमेंट कसली बी करायची देवाच्या बाबतीत ऐकून घेणार, फालतू कमेंट ना ऐकून बी घेणार नाही, समजलं ना? देवाबाबतीत तर मी कोणाचं नाही ऐकत मी, माहिती आहे. म्हणून कमेंट करताना विचार करून बोलायचं सांगते, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसणार नाही. माहिती नाही त्या गोष्टीला मजाक करता तुम्ही लोक. देव म्हणजे खायचं काम आहे काय? वारं येतं, ज्याच्या अंगात वारं येतं त्यालाच माहीत असतं त्यांचं दुखणं. तुम्हाला काय करणार आहे ज्याच्या वारं येत नाही त्यांना? काय त्रास असतो, काय भोगायला लागतं ते सांगते मी. मज्जा नाही आली वाऱ्यामध्ये. वारं येतं ना त्यांना विचारा जाऊन काय होतं काय नाही, कसं वारं येतं ते. हां, एक माझी तब्येत जास्त आहे, मला वारं आलं तर मला हाडं वाढतं माझं, म्हणून मी जास्त वारं घेत नाही. तर वाऱ्याचं मज्जा नाही आली ना असं बोलते ती का? अरे का घेत नाही, का नाही, आणि का व्हिडिओ बनवावं? मला म्हणायचं व्हिडिओ का बनवावं देवाच्या ह्याचं? टाकला माझ्याकडून, चुकून टाकला मी. तर कोणी सांगितलं नाही वाऱ्याचा व्हिडिओ बघायला. कमेंट व्यवस्थित करायचं. बघायचं असेल तर कमेंट नाही करायची, गप बघायचं, नाही तर बघू बिलकुल नका. कमेंट बी करायची नाही माझ्या व्हिडिओला बिलकुल देवाच्या. आता सांगते. गुड नाईट सर्वांना. व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट व्यवस्थित न करणाऱ्यांना बी सांगते, आम्ही साधी माणसं आहे, सगळं सण करू शकतो पण देवाबाबतीत काही सण करू शकत नाही, त्यांना ठेवा. गुड नाईट. तर आता झोपतो आम्ही. गुड नाईट. तर हिला एकटीला झोप येईना, ती काय वर गेली नाही.